ना मला थोड्या वेळा आधी का माझा कॉन्ट्रॅक्टरशी कोणा संबंध नाही आहे. नाही ते संबंध मग तुम्हाला कसं माहिती आहे बीजेपीचा आहे किंवा माहिती काढायची लागली. कामावरून धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयात सोमवारी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. तालुक्यात मंजूर झालेल्या 275 पांदण रस्त्यापैकी तब्बल 180 रस्त्याचा ठेका एकाच ठेकेदाराला कसा देण्यात आला असा सवाल उपस्थित करत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सूरज गंथडे यांनी शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी तहसीलदार आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. पांदण रस्त्याच्या कामात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी संबंधित ठेकेदाराचे नाव जाहीर करण्याची आणि संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. काही काळ तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्ते आपल्या मागण्यावर ठाम राहिल्याने प्रशासनाची ही चांगलीच कोंडी झाली. दरम्यान प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आमदार बच्चू कडू यांनी मध्यस्थी करत प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणली. यानंतर काही मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र पांदण रस्त्याच्या ठेक्याबाबतचे प्रश्न अद्याप कायम असून याबाबत सखोल चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे. या आंदोलनामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण घडामोडीमुळे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील आमदारासमोरही नवे आव्हान उभे ठाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून तापलेल्या वातावरणात आता आमदार या प्रकरणात लक्ष घालून तोडगा काढणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पांदण रस्त्याच्या ठेक्याबाबत निर्माण झालेले प्रश्न, शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि प्रहारच्या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण आता केवळ प्रशासनापुरते मर्यादित न राहता राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे या वादावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते आणि नेमका तो ठेकेदार कोण याबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र धामणगाव रेल्वे. आज तालुक्यातील प्रलंबित पांदण रस्त्यासाठी तहसील कार्यालयाच्या तहसीलदाराच्या दालनात आमचा ठिय्या आंदोलन ठेवलेला होता. गेल्या 23-24 पासून पांदण रस्त्याचं एकही काम या तालुक्यात झालेलं नाही आहे. आज आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या मतदारसंघात बच्चू भाऊनी एका वर्षात 2000 किलोमीटरचे पांदण रस्ते केले. त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी वेगळा न्याय आहे काय? जेव्हा आम्ही वारंवार 6 महिन्यापासून पत्रव्यवहार केला तहसील कार्यालयाशी, त्यांनी आमच्या पत्राचं तर केव्हा उत्तर दिलंच नाही. जेव्हा आम्ही 12/5/2026 त्यांना एक अल्टिमेटम पत्र दिलं की जर 7 ते 8 दिवसात पांदण रस्त्याचे कामं चालू झाले नाही तर आम्ही आपल्या दालनात ठिय्या आंदोलन करू, तेव्हा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुप्रमा काढली, म्हणजे सुधारित मान्यता दिली. जेव्हा आज आम्ही त्यांच्या दालनात तिथे बसलो तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला मान्यता दिली पण सार्वजनिक बांधकाम विभागाने कामं लावली नाही. जेव्हा दोन्ही डिपार्टमेंट एका ठिकाणी येऊन बसलं तेव्हा यांचा जो काही भोंगळ कारभार आहे तो सगळा चव्हाट्यावर आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचं असं म्हणणं आहे की तहसीलदार यांनी आम्हाला आजपर्यंत कामं करण्यासाठी सुप्रमाच दिल्या नाही, तहसीलदार म्हणते सुप्रमा दिल्या. म्हणजे यांची जी मिलीभगत आहे यांना साधारण माणसाचं, शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. फक्त ठेकेदाराचे घरं आणि ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालय त्यांना मदत करते. जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला तर हे तहसीलदार आम्हाला सांगतात की तुमच्या पक्षाचा ठेकेदार, आमच्या पक्षाचा ठेकेदार, म्हणजे ठेकेदार हा कुण्या पक्षाचा सिम्बॉल घेऊन नाही का इथे बसलेला. त्यांना जेव्हा विचारलं की कोण्या ठेकेदाराला कामं दिले तेव्हा सांगते का ठेकेदारांची माहिती माझ्याकडे नाही आहे. आणि जेव्हा आम्ही तिथं आंदोलन करतो तेव्हा सांगते की तुमच्या पक्षाचा ठेकेदार. म्हणजे ठेकेदारासोबत तहसीलदाराचं डायरेक्ट कनेक्शन आहे का? तहसीलदाराला कसं माहीत कोणता ठेकेदार कोणा पक्षाचा आहे? त्या तहसीलदाराचं एवढं निष्क्रिय काम आहे का तालुक्यात एकही सामान्य माणसाचं काम हा तहसील कार्यालयात होत नाही. इथे फक्त ठेकेदार आणि पक्षाची हुजरेगिरी आणि जे सेटलमेंट करणारे लोक आहे ना, जे हरामखोर काही पक्षाचे लोक सामान्य माणसाच्या टाळूवर चुलूनी खाते ते इथे येऊन बसले का त्यांचे बरोबर कामं होते. सामान्य माणसाचं काम आहे तहसीलदार अजिबात करत नाही. हा आरोप नाही, हा आमचा त्यांच्यावर डायरेक्ट जो काही आहे ना तो प्रूफ सहित सांगतो आम्ही तुम्हाला. कारण जेव्हा आज आम्ही इथं ठिय्या आंदोलन केलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की 7 दिवसात आम्ही पांदण रस्त्याचे कामे चालू करू. जर पांदण रस्त्याच्या कामं करण्यासाठी जर रस्त्यावर उतरून आम्हाला लढाचं काम पडत असेल तर हे एवढं निष्क्रिय तहसील आहे की या तहसीलदारावर निलंबन नाही, यांना तर परमनंट घरी पाठवायला पाहिजे. कारण या तहसीलदाराचं लक्ष फक्त मुरुम, रेती यावरच आहे. आणि ठेकेदार
सामान्य माणसाचा कुठलाही एक पडलेलं नाही आहे. आणि तहसीलदाराची बोलाची भाषा तर अशी आहे का त्यांना कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी जर आला, सत्तेतला असला आणि मलाही देणारा असला की त्याच्याशी गोड बोलते, आणि आमच्यासारखा शेतकऱ्याशी भांडणारा जर आला तर आमच्यासोबत अरे रवीची भाषा वापरते. आज जेव्हा इथं आम्ही ठिय्या आंदोलन केलं, त्या तहसीलमध्ये साधी पाण्याची व्यवस्था नव्हती. आज सर्व शेतकऱ्यांनी 5-5, 10-10 रुपये गोळा करून पाण्याची कॅन आणली. आम्ही तर पाणी पिलोच या तहसीलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पाणी पाजलं. ही दयनीय परिस्थिती या तहसील कार्यालयाची आहे. त्यामुळे या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आज एक विनंती करतो की या तहसीलदाराची तात्काळ चौकशी करून यांना निलंबित करण्यात यावे. असे जर केले नाही तर पुढील आंदोलनाचा पवित्रा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये करू. आणि आमचे नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब या सर्वांपर्यंत जाऊन या तहसीलदाराच्या तक्रारी आम्ही देऊ व त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. आजही आम्ही सामान्य माणसासाठी आणि शेतकऱ्यांसाठी कितीही गुन्हे दाखल करून घ्यायचं काम पडलं तरी चालते. आम्ही गुन्हे स्वतःवर दाखल करून घेऊ, पण सामान्य माणूस आणि शेतकरी एकही तालुक्यातला वंचित ठेवणार नाही. त्याचे कामं करून देण्याची हमी आम्ही घेतो. आणि जर 7 दिवसाच्या तहसीलदारानं जर पांधन रस्त्याचे कामं केले नाही तर इथून पुढचा पवित्र हा एकदम अग्रेसिव्ह राहून आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये ठिय्या करू, धरणे करू. आणि जो ठेकेदार काम करणार नाही त्या ठेकेदाराला तालुक्यात एकही काम इथून पुढे करण्याची परमिशन देण्यात येणार नाही, असं पत्र आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले. त्यांच्या हमीवर आज आम्ही आमचं ठिय्या आंदोलन इथे सोडलं. आणि 7 दिवसात जर कामं लागले नाही तर आम्ही आमचा पुढचा पवित्रा ठरू व या तहसीलदाराचं निलंबन झाल्याशिवाय आम्ही इथे थांबणार नाही. उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी. महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था. प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. कुठलीही फी न भरता आजच आपला प्रवेश निश्चित करा. उपलब्ध अभ्यासक्रम: BA विषय मराठी, मराठी वाङ्मय, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, गृह अर्थशास्त्र, भूगोल. MA प्रवेश सुरू. मराठी, गृह अर्थशास्त्र. आमची उल्लेखनीय यशोगाथा: सन 2025 मध्ये 21 विद्यार्थिनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रावीण्यासह उत्तीर्ण. सन 2026 मध्ये 16 विद्यार्थिनीची थेट कॉलेजमधून छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीत निवड. कॉलेजची ठळक वैशिष्ट्ये: उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त व सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय सुविधा. विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी NSS युनिट, करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उमंग स्नेहसंमेलनाद्वारे कला व कौशल्य विकास. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीसाठी प्लेसमेंट सहाय्य, सुरक्षित शैक्षणिक वातावरण, संपूर्ण कॉलेज CCTV निगराणीत, विशेष सुविधा. सर्व पात्र विद्यार्थिनीसाठी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप सुविधा. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत करिअर मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांकडून वैयक्तिक लक्ष, पूर्णपणे मोफत प्रवेश सुविधा. चला तर मग उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाका. आजच महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथे मोफत प्रवेश घेऊन आपले भविष्य घडवा. संपर्क: पत्ता: शहीद हुतात्मा स्मारक जवळ, मेन रोड, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती.